रिमझिम पाऊस आणि फॅमिली शॉपिंगची जबरदस्त क्रेज। श्री रमेश टेक्सटाइल मध्ये सुरू झालीये धमाकेदार मान्सून ऑफर। सणासुदीसाठी साड्यांचे असंख्य प्रकार, लेटेस्ट लेडीज वेअर, ट्रेंडी मेन्स वेअर आणि लहान मुलांचे कपडे, सर्व काही एका छताखाली, तेही सर्वोत्तम दर्जात। व्हरायटी भरपूर आणि किमती तुमच्या बजेट मध्ये। आजच या श्री रमेश टेक्सटाइल, पोलीस स्टेशन जवळ, कराड, तासगाव रोड, पलूस। आज सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयात पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका, जत तालुक्यातील ज्या विमा कंपनीचं जी चुकीचं रिडिंग आलेलं आहे स्कायमेटच्या वेदर स्टेशनचं, त्यामुळं विम्याच्या लाभापासून शेतकरी द्राक्ष बागायतदार लांब राहायला लागला आहे। म्हणून आजूबाजूच्या ट्रिगर घेऊन आजूबाजूच्या ह्याचं वेदर स्टेशनचं त्या ट्रिगरनुसार नुकसान भरपाई द्यावी आणि त्यासाठी जिल्हा अधिकारी आणि आपले जिल्हा कृषी अधिकारी, आमच्या पलूसचे तहसीलदार होते, तालुका कृषी अधिकारी होते आणि मिरज तालुका आणि पलूस तालुक्यातले शेतकरी होते। जत तालुक्याचा आम्ही परवाच मोर्चात प्रस्ताव दिलाय। त्या पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांना ह्या स्कायमेट हा वेदर स्टेशन जी बसवणारी कंपनी आहे त्यांनी मेंटेनन्स वेळोवेळी न केल्यामुळं आपल्या शेतकऱ्याला विम्याच्या लाभापासून वंचित राहावं लागलंय। ट्रिगरमध्ये बसत असताना सुद्धा भरपूर पाऊस झालाय। उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पलूस तालुक्यात 168% पाऊस झालाय, तरी सुद्धा पलूस तालुक्यात त्या केवळ स्कायमेटच्या वेदर स्टेशनच्या मेंटेनन्सच्या अभावामुळे त्या झाडाखाली आहे, त्याच्यात कचरा पडलाय, त्याच्यात पाणी दिसतच नाही, मग तो पाऊस रिडिंग बरोबर नाही। त्यामुळं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना जत तालुका, मिरज तालुका, पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागले। पण चांगली चर्चा सकारात्मक झाली। काही शेतकऱ्यांनी अभ्यासू मानलं गेलं की बाबा आमचं बसतंय आणि 2 दिवसात त्या कंपनीनं, या सगळ्या विमा स्कायमेट कंपनीनं शेतकऱ्यांना विमा मिळेल अशा पद्धतीनं अहवाल तयार करून मिरज तालुका, जत तालुका, मिरज तालुक्यात सुभाषनगर, बेळंकी, पलूस तालुक्यातलं पलूस आणि भिलवडी आणि कुंडल आणि जत तालुक्यातील बिळूर या आणि दपळापूर ह्या सगळ्या वेदर स्टेशनच्या लोकांना नक्कीच चांगले विम्याचे पैसे मिळतील अशी सकारात्मक चर्चा झाल्या। यासाठी आमच्या पलूस तालुक्यातील मग हे सगळे शेतकरी आहेत आणि खास करून राष्ट्रवादीचे आमचे अजितदादा गटाचे प्रदीप आप्पा यांनी एक चांगला प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला जवळजवळ आता यश आलंय म्हणायला असं हरकत नाही आणि येणाऱ्या महिना 1.5 महिन्यात नक्कीच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल, पैसे मिळतील आणि इथून पुढे वेदर स्टेशनच्या जागा सुद्धा बदलायला सांगितलेल्या आहेत की जागा योग्य आणि शासकीय नियमाप्रमाणे की त्याच्या आसपास 15 मीटर मध्ये कुठलेही झाड झुडू भिंत नसली पाहिजे, असं सुद्धा तिथं जिथं जिथं अडचण आहेत ते सगळा बदल करायचा, वेदर स्टेशनच्या जागा बदलायच्या पण कलेक्टर साहेबांनी तसा आदेश दिलाय आणि नक्की आपल्याला इथून पुढे आपल्या सांगली जिल्ह्यातल्या जिथं जिथं अडचणी असतील तिथल्या शेतकऱ्यांना 100% विम्याचा लाभ मिळेल अशा पद्धतीनं आम्ही सर्वांनी काम केले आणि आपण सर्वांनी इथून पुढच्या काळात सुद्धा या सगळ्या समस्या दूर झाल्यानंतर विमा उतरून जास्तीत जास्त भविष्य काळात सुद्धा लाभ घ्यावा। कुठं अडचण आली तरी आम्ही महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि आमचे प्रदीप आप्पा, राहुल आहेत, बरेच इथं सुधीर आहे, इथं जयकर माने आप्पा आहेत, ही सगळे शेतकरी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे अशी मी ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांना याचा लाभ मिळावा अशी विनंती करतो।